राहाता येथून अपहरण झालेल्या इस्माच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरला मोठे यश आलंय. अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे याला त्याच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सचिन कल्याणराव गिधे हे शिर्डी येथील साई सुनीता हॉटेल परिसरात गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. या प्रकरणी 15 डिसेंबर रोजी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान प्रवीण वाघमारे व त्याच्या साथीदारांकडून आणखी एका युवकावर गंभीर मारहाण केल्याचा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचेही तपासात उघड झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने पुणे, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आदी ठिकाणी शोध मोहीम राबवली. 6 जानेवारी 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारातील दगडाच्या खाणीत लपून बसलेल्या दीपक पोकळे व गणेश दरेकर यांना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी सचिन गिधे यांचा खून करून मृतदेह टायर व डिझेलच्या सहाय्याने जाळून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत पोलिसांनी विना नंबर स्कॉर्पिओ गाडी, 3 मोबाईल फोन असा सुमारे 15,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दीपक पोकळे हा 17 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असून परिसरात त्याची दहशत असल्याचंही स्पष्ट झालंय. सदर आरोपींना पुढील तपासासाठी राहाता पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार.